भाऊ मला सांगा, तुम्ही आज निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांना, काय निवेदन होतं काय सांगा? आम्ही आज या संपूर्ण मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस पडलेला आहे. 15 दिवसापासून धुवाधार पाणी चालू आहे. लोकांच्या घराने, शेतकऱ्याच्या घराने, शेतकऱ्याचे सगळे माल संपूर्ण 100% माल या ठिकाणी नुकसान झालेले आहे. वल्ला दुष्काळ जाहीर करत आहे तर सगळेच मागणी करत आहे, पण शेतकऱ्याच्या मुलाची जी शैक्षणिक फी आहे येणाऱ्या वर्षाची, चालू वर्षाची आणि येणाऱ्या वर्षाची, आता शेतकऱ्याचं काही उत्पन्न होणार नाही. त्याच्यासाठी शेतकऱ्याच्या मुलाची संपूर्ण एज्युकेशन फी माफ करावं यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही निवेदन देण्यासाठी आलो होतो. कारण तुम्ही आता हे पंचनामे जे चालू आहे त्या पंचनाम्यामध्ये आमचे नांगराचे पैसे शेतकऱ्याचे वसूल होत नाही. त्याच्यासाठी शेतकऱ्याचे जे एज्युकेशन करणारे मुलं आहे त्यांच्या संपूर्ण या फी माफ करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन घेऊन आलो होतो. जिल्हाधिकारी मॅडमची मीटिंग चालू असल्याने आम्ही ॲडिशनल मॅडमला भेटलो आणि त्यांनी निवेदन दिलेलं आहे. आम्ही त्यांना त्यांच्यामार्फत मुख्यमंत्र्याला, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांना आम्ही निवेदन पाठवलेलं आहे. दादा भुसे शालेय शिक्षण मंत्री त्यांना सुद्धा या ठिकाणी आम्ही निवेदन कलेक्टरच्या मार्फत पाठवलेलं आहे. आणि आमची अशी अपेक्षा वंचित बहुजन आघाडीची मागणी बी आहे की ताबडतोब त्या लेकराचे एज्युकेशन फी माफ करावा आणि त्याला येणाऱ्या वर्षामध्ये ॲडमिशन फ्री मिळावं, अशी आमची मागणी आहे वंचित बहुजन आघाडीची.